मंडळी राम राम. आपला आजचा विषय येतो म्हणजे मिरची पिकातील सर्वात उत्कृष्ट जे टॉपचे वाण येतात त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर त्यामध्ये जे आहे ते ओव्हरऑल मार्केटमध्ये जर विचार केला आपण तर मिरचीचे कित्येक वाण सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. जेवढे चांगले वाण येतात तेवढे खराब वाण सुद्धा मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. तर आपल्याकडनं जर चुकून खराब वाणाची जर निवड झाली तर आपलं पूर्ण सीझन खराब जातं आणि आर्थिक नुकसान जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं. तर हे गोष्ट झाली नाही पाहिजे आणि आपल्याला उत्कृष्ट वाण निवडता आलं पाहिजे या उद्देशाने मी हा व्हिडिओ बनवतोय. तर मंडळी, मिरचीचे उत्कृष्ट वाण सांगतोय तर हे सांगण्या अगोदर एक गोष्ट क्लिअर करू इच्छितो की हे जे वाण सांगतोय हे कंपनी पॉइंट ऑफ व्ह्यू न किंवा काही वाण विशेष रिकमेंड करण्याच्या उद्देशाने बिलकुलच नाहीये. शेतकऱ्याचे पॉझिटिव्ह फीडबॅक किंवा शेतकऱ्यांचं हित डोळ्यासमोर ठेवून मी हे वाण रेकमेंड करतोय. उत्कृष्ट तर मंडळी, याच्यामध्ये आपण दोन प्रकारच्या मिरच्या पाहतो या सेगमेंटमध्ये. एक म्हणजे गडद हिरवा रंग आणि दुसरा म्हणजे पोपटी थोडासा. तर पोपटी नंतर पाहू. अगोदर गडद हिरव्या रंगाबद्दलचं सांगतो. तर गडद हिरवा रंग आणि वरी सांगितलेले जे कॅरेक्टर येतात ते फुलफिल करणारे जे वाण येतात त्याबद्दल जर बोलायचं झालं तर एक आहे शार्क वन स्टारफील्ड कंपनीचं, दुसरं जे आहे ते तलवार कलर सीडची, तिसरं जे आहे ते म्हणजे लालपरी क्रिजा सीडची, चौथं जे आहे ते नवतेज मैको सीडचं आणि पाचवं जे आहे ते म्हणजे वैष्णवी मैको सीडची. वैष्णवी आणि नवतेज मिरची जी आहे हिरवीसाठी तर चांगली आहे, सोबतच लाल जर बनवायचं असेल आपण तर लाल सुद्धा जे आहेत एकदम चांगल्या क्वालिटीज तयार होते. तर हे होतं गडद हिरव्या रंगाबद्दलचा. दुसरा जो सेगमेंट आहे तो म्हणजे थोडासा फिकट पिवळा म्हणता येईल किंवा पोपटी रंग. तर ह्या वाणाबद्दल जर सांगायचं झालं तर त्याच्यामध्ये सेमिनिस कंपनीची 786 जी आहे ते वाण आत्ताच आलेलं आहे आणि ते चांगल्या पद्धतीने परफॉर्म करत आहे. दुसरं जे वाण आहे ते म्हणजे अंकुर सीडचं 2121, तिसरं जे वाण आहे ते म्हणजे अंकुर सीडचं 930. तर मंडळी, G4 सेगमेंट मधले सर्वात उत्कृष्ट जे वाण होते तर हे वाण होते जे आपण हिरवा सेगमेंटमध्ये जर लावायचं असेल गडद हिरव्यामध्ये तर ते लावू शकता. जे आपल्याला काळी मिरची किंवा गडद हिरवा मिरची म्हणतो आपण ती लावू शकता, किंवा पोपटी जर तुमच्या मार्केटमध्ये चालत असेल तर तुम्ही ते लावू शकता. तर याच्या व्यतिरिक्त तुमच्या मार्केटमध्ये किंवा तुमच्या एरियामध्ये कोणत्या मिरचीचं वाण लागतं आणि शेतकरी त्याच्यापासून संतुष्ट आहेत ते सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि सातत्याने आपण जे आहे ते भाजीपाल्यावर काम करत आहोत. तर तुमचे काही प्रश्न असतील तर ते पण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुमच्या प्रत्येक समस्याचं मी सातत्याने समाधान करत आलेलं आहे आणि समोर पण करेल. शेवटी एवढंच इच्छा व्यक्त करतो. अन्नदाता सुखी भव. धन्यवाद.